यानंतर बातमी विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातली निवडणुका अगदी जवळ आल्यात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी सुद्धा अनेक ठिकाणांवरनं आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता। सातारा, पुणे, यवतमाळ, गोंदिया, नांदेड, जळगाव अशा सगळ्याच ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वेगवेगळे उमेदवार आहेत। राष्ट्रवादीनं पुण्यातनं अनिल भोसले, साताऱ्यातनं शेखर गोरे, यवतमाळमधनं संदीप बाजोरिया आणि जळगावातनं गुलाबराव देवकरांना उमेदवारी देऊ केली आहे। काँग्रेसनं 6 पैकी 3 जागांची मागणी केली होती। मात्र पुणे, सातारा, यवतमाळ, जळगाव आणि नांदेडमधनं राष्ट्रवादीचे आमदार निवडून गेले होते, त्यामुळे या जागा सोडण्यास राष्ट्रवादीनं नकार दिला। मात्र आता काँग्रेसनं सुद्धा या जागांवरती आपले उमेदवार उभे केले, त्यामुळे ही शिवसेना आणि भाजपसाठी मदत असल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे। सांगली सातारा विधान परिषदेच्या रिंगणात कोण कोण आहे? भाजपकडनं युवराज बावडेकर, राष्ट्रवादीकडनं शेखर गोरे, काँग्रेसकडनं मोहनराव कदम आणि काँग्रेसकडनं शेखर माने। नांदेड काँग्रेसकडनं अमर राजूरकर तर अपक्ष म्हणून श्याम सुंदर शिंदे। जळगाव विधान परिषद भाजपकडनं चंदू पटेल, शिवसेनेकडनं सुरेश चौधरी तर राष्ट्रवादीकडनं गुलाबराव देवकर। यवतमाळ विधान परिषद राष्ट्रवादीकडनं संदीप बाजोरिया, काँग्रेसकडनं शंकर बडे तर शिवसेनेकडनं तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे। पुणे विधान परिषद भाजपकडनं अशोक यनपुरे, काँग्रेसकडनं संजय जगताप, राष्ट्रवादीकडनं अनिल भोसले तर विलास लांडे अपक्ष म्हणून। भंडारा गोंदिया राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन, काँग्रेसकडनं प्रफुल्ल अग्रवाल तर भाजपकडनं परिणे फुके।